बातमीकडे वळूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येत आहेत। रामटेकचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्या सभा होती। रामटेकच्या कन्हान गावामध्ये मोदींच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 5 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या सभेला संबोधित करणार आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी हे सुद्धा या वेळेला उपस्थित असतील। तर नरेंद्र मोदी यांची होत असलेली सभा राजू पारवे यांच्या प्रचारासाठी, महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांची ही सभा होते आहे। आणि या सभास्थळावरनं आपण बोलूयात। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी जितेंद्र आहेत। जितेंद्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्यासाठी होत असलेली ही सभा, कसं शक्ती प्रदर्शन यावेळेला एकत्रितपणे महायुतीकडनं आज केलं जाणार? गुरु, आपण पाहिलेलं आहे की आणि सर्वांनाच माहिती आहे की महायुतीने यावेळेस महाराष्ट्रातील 45+ जागांवर विजय मिळवण्याचा निश्चित केलेला आहे। तसा ते दावाही करतात आणि त्याच अनुषंगाने मग महायुतीचे उमेदवार कोणतेही असो, ते मग भाजपचे असो, शिंदेच्या शिवसेने असो किंवा अजित पवार गटाचे असो, त्यासाठी संपूर्ण महायुतीचे जे नेते आहेत ते आपल्या प्रचाराला लागलेले आहेत। आणि त्याच अनुषंगाने परवाच्या दिवशी चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी सभा झालेली होती आणि त्यानंतर आज पंतप्रधान 2च दिवसात पुन्हा नागपुरात येत आहेत। विदर्भात त्यांची ही दुसरी सभा होते आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या सभा होणार, जी निवडणूक होते त्यामध्ये चंद्रपूर आणि रामटेकचाही समावेश आहे आणि त्या अनुषंगाने ही सभा महत्त्वाची मानली जात आहे। या सभेसाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेक जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यामधील कन्हान हे गाव आहे आणि या कन्हान गावामधील जे आहे तो ब्रुकबॉन्ड हे मैदान आहे। या मैदानावर आता 3 अशा प्रकारचे मोठमोठे डोम टाकण्यात आलेले आहेत। हा मुख्य जो डोम आहे त्याच्या आजूबाजूला डोम आहेत। जवळपास 50 ते 60 हजार लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। काल रात्री आलेल्या मुसळधार आणि पावसामुळे आणि सोबतच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे थोडासा विलंब झालेला आहे, तयारीमध्ये थोडासा विलंब झालेला, मात्र तयारी सुरू आहे आणि सभा सुरू होण्यापूर्वी संपूर्ण तयारी पूर्ण होईल अशी अपेक्षा आयोजकांना आहे। गृहमंत्री, राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा आहे, त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे यांचाही गृहजिल्हा आहे। ते तर या मतदारसंघातील मतदार आहेत, रामटेक मतदारसंघातील, त्यामुळे त्यांच्यावर ही संपूर्ण जबाबदारी आहे। आणि महायुतीचे जे उमेदवार आहेत राजू पारवे, त्यांना निवडून आणण्याचं आव्हान या नेत्यांपुढे आहे आणि त्याच अनुषंगाने पंतप्रधानांचा दौरा, त्यामुळे आजच्या या रामटेकमधल्या सभेमध्ये मोदी काय बोलतात हे पाहायचे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।